देऊन मी संघटनेसाठी काम करू इच्छितो. तुम्ही कशा पद्धतीने बघताय? कारण की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, ते उपमुख्यमंत्री आहात. त्यांनी तो विचार केला. मी त्यांना आज व्हीसीवर बोललो, ते म्हणले उद्याच्याला या विषयावर बोलू, उद्या बोलणार. अनेक सर्वे चुकले, अनेक जागा ज्या राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत. हीच कारण आहेत का पराभवाची? कारण शिवसेनेकडनं देखील हीच कारण पुढे करण्यात आलेली आहेत. यामध्ये आम्ही कमी पडलो म्हणून आम्ही हरलो असं माझं मत. तुमची जी जागा आहे बारामतीची ती आम्ही हरलो कारण बीजेपीने तिथे काम केलं नाही. कोण म्हणलं? अमोल मिटकरी म्हणा. नाही, अमोल मिटकरींना मी आज सांगितलं, अमोलजी मी तिथं 32 वर्ष काम करतोय, 33 वर्ष काम करतोय. आपल्याला जे कोणी ब्रीफिंग केलंय ते थोडंसं वेगळं झालेलं आहे. आपण असं बोलू नका, तसं काही झालेलं नाही. ज्याने त्यांनी आपापल्या परीनं काम केलं, परंतु मीच कमी पडलो त्याच्यामुळे त्या पैशाला. नेहमी साथ दिली, यावेळी काय झालं कळलं नाही. नेमकी शरद पवार तुमच्या सोबत नव्हते म्हणून अशी घटना घडली का, किंवा तुम्हाला साथ दिली नाही असं वाटतं का? मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य. आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो, हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल. कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही. काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे. पण मी म्हणतो ना, आम्ही कुठेतरी कमी पडलो. दादा, अवघी 3 महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला. तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे. या इतक्या कमी कालावधीमध्ये हे धनुष्य तुम्ही कसं पेलवणार आहात? आम्हाला निवडणुकीची गेले 35 वर्ष सवय आहे. त्याच्यामुळं आम्हाला सगळे आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या. आणि मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो. किंवा संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता, तो राज्याशी संबंधित नाही. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो, अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही. परंतु काय व्हायचं, त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा कुठंतरी खासदार देशात कुठे स्टेटमेंट करायचा आणि ते नेमकं सोशल मीडियाच्या निमित्तानं ते स्टेटमेंट आपल्या महाराष्ट्रात पण यायचं, इतर ठिकाणी पण जायचं. मग ते म्हणायचे काय त्याचं लोक त्यांच्यातला एक तर खासदार असं म्हणला. बरं, एखादी व्यक्ती उद्याच्याला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एखादा आमदारांनी एखादं स्टेटमेंट एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी केलं म्हणजे ते पक्षाचं स्टेटमेंट असतं अशातला काही भाग नाही ना. आम्ही तर सगळे सांगत होतो की असं होणार नाही, कदापि होऊ शकत नाही. पण लोकांनी त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवला.